तुम्हाला काय बोलायचं असेल, काय विचारायचं असेल तर तुम्ही अजून विचारू शकता. नाही नाही, मी मगाशी बोलले आणि मी फार बोलावं तीही जागा नाही. मला तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच सांगायचंय की माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची कंपनी उत्तम काम करते आणि हे तुमच्या स्टाफच्या वागण्या बोलण्यातनं मला जाणवलं. मुळात म्हणजे तुम्ही एक प्रोडक्ट लॉन्च करताना फक्त मार्केटचा विचार करत नाही आहात, तर समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करताय आणि ही फार चांगली गोष्ट आहे. आणि मला खूप आनंद आहे, आजही आपल्या समाजात ज्या विषयावर बोलायला फार उत्सुक नसतो त्याची तुम्ही जाणीव करून देताय. त्याच्याबद्दल तुम्हाला सोल्युशन्स काढायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुम्ही अतिशय किफायतशीर दरात उपलब्ध करून देताय. कारण आजही स्त्रीच्या प्रकृतीवर पैसे खर्च करणे हे काही जणांना न रुचणारं, न पटणारं किंवा माहितीच नाहीये. त्यामुळे अमृतधारा या प्रोडक्टचा भाग व्हायला आम्हाला नक्की आवडेल. वाह. आणि हो, अजून एक गोष्ट. शर्वरी, इकडे ये. ह्या मुलीने प्रेझेंटेशन म्हणजे नुसतं त्या प्रोडक्ट बद्दल नाही सांगितलं, तर किती डिटेल्ड अभ्यास केलाय त्याबद्दलचा. प्रत्येक प्रश्नाचं प्रॅक्टिकल सोल्युशन होतं तिच्याकडे. नुसती आकडेवारी नाही, तर त्यामागचं लॉजिक होतं. तळमळ होती, तडफदारपणा होता. तिच्यात मला आज माझीच झलक दिसली. वाह. अशी माणसं कंपनीसाठी ॲसेट असतात. ऑफकोर्स. बोलण्यात हुशारच आहे ही. म्हणजे प्रेझेंटेशन वगैरे छान छान. थँक्यू मॅम. ही ती जागा नसावी, पण तुम्ही मोठ्या आहात म्हणून. ऑल द बेस्ट. खूप प्रगती कर, खूप मोठी होशील, खूप मोठ्या पदावर जाशील. कदाचित बिझनेस वुमन म्हणून तू स्वतःचं काहीतरी सुरू करू शकशील. त्यावेळेला तुला गरज पडली तर मी नक्की तुझ्या पाठीशी उभी राहील. थँक्यू सो मच मॅम. ऑल द बेस्ट. अहिल्या, चल. हो, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. आफ्टर यू. दॅट वॉज गुड. थँक्यू सर. खरं सांगू, आज इथे येऊन मलाच इतका आनंद झालाय ना, म्हणजे मीच एक्साइट झाले. माझ्यातच उत्साह संचारल्यासारखं झालंय. तेजस्विनी, ग्रेट टीम, सगळी हुशार मुलं आहेत. आणि स्पेशली ती मुलगी, ती खूप पुढे जाणार. ग्रूम हर. पेपर वर्क वगैरे सगळं लवकर होईलच. मग आपण हो हो, पेपरवर्क होईलच आणि तुमच्या हॉटेलचं उद्घाटन झालं की येणं होईलच. ऑफकोर्स. ओपनिंगला बोलवायचंच आहे तुम्हाला. ऑल द बेस्ट तुम्हाला परत. थँक्यू. येते मी. बाय बाय. आई. आई. मामा आलो. बाय. पाणी आण पप्पांसाठी. काय चाललंय का? पप्पा बघा ना, मला 4 पडले तरी तू एक म्हणून सांगते. चिडकी खेळते, चिडकी 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 खेळते. आई 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 आई. बाय, शरूसाठी पाणी आण. नाही, नको ताई मला. अगं बाहेरून आलीस ना, पाणी पी. एक तर आपण सगळ्या जगातली धूर घाशात घालून येतो. घरी आला ना, पाणी प्यायचं पोटभर आणि हातपाय धुवायचे. म्हणजे कसं अर्धे रोग पळून जातात. कळलं? काही काय झालं? चेहऱ्यावर अशी 12 का वाजलेत?
शरू काय झालं? शरू काय झालं? सगळं ठीक आहे ना? अहिल्या किर्लोस्कर आल्या होत्या. मोठ्या बिझनेस वुमन आहेत त्या. मग त्या काही बोलल्या का तुला? पप्पा अगं काय म्हणजे माझं प्रेझेंटेशन एकदम कमाल झालं. टकाटक. जीव गेला असता माझा. कसली ग्रेट आहेस ग. तू रात्री मला बोलली होती ना, त्याच्यामुळेच मला आयडिया आली. मग मी आज अशी गेले आणि सगळ्यांसमोर उभी राहून बोलली, ए भिडू अभि आपण का सुनने का. आणि मग अशी धडाधड प्रेझेंटेशन द्यायला लागली ना, सगळ्यांची बोलतीच बंद झाली. आणि माहितीये ताई, अहिल्या किर्लोस्कर पण ना खूप खुश झाला. सगळे माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते. आणि पप्पा तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त कोण फ्लॅट झाला असेल? गेस करा. माझा बॉस. हं? हो, तुमच्या शरूसाठी त्याला पण टाळ्या वाजवायला लागल्या. वा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला डील सुद्धा मिळाली. स्वामी मग अशी काय एवढी नाटकी केली? मस्ती केली ग. तुला फिल्म्स आवडतात ना, म्हणून म्हटलं जरा सस्पेन्स क्रिएट करू. आता ना मला पार्टी पाहिजे. मला आईस्क्रीम खायचंय. मला समोसा. ओके सगळं करूयात. मी आधी फ्रेश होऊन येते. हा आले. हो तुम्ही पण आवरायला घ्या आणि यांना बघा काय हवंय ते आणा. अरे आलात तुम्ही? मला वाटलं उशीर होईल. बरं झालं. आणि हे सगळं काय तू का करतेस? बाकीचे कुठे आहेत? अरे बाकीच्यांना आराम दिला जरा. म्हटलं आज मुलांसाठी आपण स्वयंपाक करूया. आई ना म्हणाली मला, काय ग तेजस्विनी आज डायरेक्ट किचन मध्ये शिरलीस. मी पण म्हटलं तिला, म्हटलं की अगं माझ्या मुलांच्या आवडीचं निवडीचं जे मला माहितीये ते दुसऱ्या कुणाला नाही माहिती. त्यांना काय हवंय नकोय हे जे मला कळतं ते दुसऱ्या कुणाला नाही कळत. बरोबर ना? बरोबर ना? नाही ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं तू का करते? नाही म्हणजे कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काय? आपल्या मुलांच्या आवडीचं जेवण बनवायला, त्यांचे लाड करायला काय कारण लागतं का? नाही कारण नकोय, पण आम्ही असं काय केलंय? आय्या असं काय म्हणजे एवढा मोठा बिझनेस करतोयस तू? गौतम आता स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागलाय. आईला कौतुक वाटणारच ना.